श्रीरंग एकनाथ चव्हाण, हां मुक्काम पोस्ट उपळाई खुर्द, तालुका माढा. माझं तर असं एक ब्रीदवाक्य आहे, म्हणणं आहे की जेथे गाय तेथे देवाचे पाय. बर आणि गाय आणि माय, हां कारण एका आमच्या गायीने 3 मुलांचा जीव वाचवला. ती लहान मुलं होती, त्यांच्या मातांना पुरेसं दूध न मिळाल्यामुळे त्यांचं पोट भरत नव्हतं. तर त्यांनी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, आमची देशी गाय वेलेली आहे आणि त्यांचं दूध आम्ही सेपरेट वेगळं ठेवतो तुमच्यासाठी. आणि आमच्या त्या गायीनं गाय आणि माय आपण का म्हणतो, बरोबर आहे. तर त्या मुलांच्या आईप्रमाणे त्यांना दूध देऊन त्यांचं संगोपन केलं आणि ती मुलं आता धष्टपुष्ट आहेत. तिन्ही मुलांना त्या गायीनं वाचवलं आणि तिन्ही मुलांना त्यांनी मायेप्रमाणे, स्वतःच्या आईप्रमाणे दूध दिलं. त्यामुळं मला सुद्धा असं वाटतं की त्यातली एका मुलीचं नाव ईश्वरी आहे, माझ्या मित्राचीच ती नात आहे. पुन्हा दुसरं एक श्रवण म्हणून एक मुलगा आहे, तोही पण आता चांगला आहे, तो मला वाटतं 2रीला असेल आता. आणि एक मुलगी होती, ती पण आता बालवाडीला किंवा पुढे 1-2 वर्ष पुढे असेल काही. तुम्ही जॉबला होता, बरेच दिवस जॉब केला, रिटायरमेंट कधी झाली तुमची? मी रिटायरमेंट 2001ला झाली माझी. 20 वर्ष होऊन गेले. 20 वर्ष रिटायर होऊन झाले तुम्हाला? हो. काय मला मी निसर्गाची मला देणगी आहे, हां की निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे माझे विचार आपोआप सकारात्मक होतात. आणि आमच्या मळ्याला सुद्धा आनंदी झाडांचा मळा असं नाव ठेवलेलं आहे. बर शांतिवन फार्म अधिक आनंदी झाडांचा मळा. त्याचबरोबर जेथे गाय तेथे देवाचे पाय, हे सुद्धा माझं ब्रीद वाक्य आहे. आणि आम्ही प्रत्येक ज्यांना गरजूंना गोमूत्र शेण मोफत देतो. गोमूत्र त्याच्यापासून आम्ही जीवामृत करतो, इतरांना पण आम्ही जीवामृत करायला सांगतो. कंपोस्ट खत पण करतो. आणि देशी गायींच्या सानिध्यात राहिल्यामुळे माझं आरोग्य चांगलं राहिलं असं माझं स्वतःचं मत आहे. सकाळी उठलं की ह्यांच्यामध्ये तुम्हाला यावं असं वाटतं, ह्यांचं करावं असं वाटतं? मला इथून जनावर असल्यामुळं मला कुठे जाऊच वाटत नाही. एक दिवस पण मुक्कामी नाही तुम्ही कुठे? माझा मुक्काम इथंच असतो शेतात. तुमचा मुक्काम इथंच? हो. तर बघू शकता किती भारी सांभाळलेत. आणि एकही गाय तुम्हाला अशी वीक दिसणार नाही, तिचे केस उभा राहिलेत किंवा काय. खुराक असतो त्यांना, वैरण पुरते असते. 2 टाइम खुराक चारतो त्यांना, सकाळ संध्याकाळ. आणि त्या टायमाला ते जनावर ओरडतात की टाइम झाले की, बाकीची कामं बंद ठेवून मी आधी खुराकाची व्यवस्था करतो. एका लेकराप्रमाणे तुम्ही ह्यांना जपताय. आणि ते सुद्धा मला चाटतात, ते सुद्धा मला माया लावतात भयंकर गाई सुद्धा. गावातले काही माणसं आली तर मला आम्ही आजारी आहोत म्हणलं तर मी त्यांना घरपोच गोमूत्र देतो. आणि काही जणांनी असा मला सल्ला दिलेला की आम्ही गोमूत्र पिल्यापासून आमची प्रकृती चांगली आहे, आमचा आजार पण कमी झालेला आहे. बर बर. म्हणजे गोमूत्र इतका औषधी आहे देशी गाय. फक्त ते म्हणजे गाभण 4 महिन्यानंतर ते गोमूत्र पिण्यास लायक नसतं गाभण झालेलं. त्याच्या अगोदरचं. आणि कालवडीचं तर गोमूत्र अतिशय चांगलं आहे, बर. आरोग्याला अतिशय चांगलं. आज तुमच्या ठेवलंय आणि सगळ्यांची सेवा तुम्ही मनापासून करताय. याच्यामध्ये तुमची पत्नी पण तुम्हाला सहकार्य करते? हो हो. ते सगळी मला आठवण करून देते, आता टाइम झालेला आहे, खुराक ठेवा, पाणी पाजायची वेळ झालेली आहे. ते जनावर बरोबर त्या वेळेला मला ओरडून सांगते की आता आमचा वेळ झाले. हो. आज फळ आहे, जांभळ आहे, लिंबोनी, आंबा, चिकू. आंब्याची जवळजवळ 1.25 एकर बागच आहे केशर आंब्याची. त्याशिवाय मोठा जवळ 70 आंबे मोठे आहेत. आणि प्रत्येक पाहुण्यांना मित्रांना मी दरवर्षी बोलवून आंबे खाऊ घालत. त्यात मला फार आनंद मिळतो. वगैरे लोड आला तर तेवढं थकवा येतो, बाकी काय नाही, कटकट नाही शरीराची काय. कारण सकारात्मक विचार इथं तयार होतात. ह्यांच्यामध्ये आलं सगळं टेन्शन ही सगळं विसरून नुसतं बघितलं तर समाधान होतं. तर बघू शकता कसा गोठा आहे, कसा वाटला फार्म, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशी जर भावना प्रत्येकाने ठेवली आणि देशी जनावर आपल्या गोठ्यामध्ये पाळलं तर हे आपल्या आरोग्याला सुद्धा चांगलं आहे. आणि सोबत आपल्यासोबत आपल्या शेजारी पाजारी जर कोणाला काय झालं असेल तर त्याचाही आपण फायदा करून देऊ शकतो. एवढं सगळं देशी जनावरांसाठी होते. तर त्यामुळं आपण खिल्लारप्रेमी व्हा आणि एक गोट्यामध्ये आपल्या कालवड किंवा वासरू गोट्यामध्ये पाळा, ही अपेक्षा धरतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.